यांना ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना तयार करत आहेत, त्यांना 2 पैसे मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहे। परंतु जे आपले कर्मचारी आहे, अधिकारी आहे, तुमच्या लोकांच्या नाकारतेपणामुळं आज या सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोणाला विधवाचे पैसे नाही मिळून राहिले, कोणाला त्या श्रावणबाळ योजनेचे पैसे नाही भेटत आहे, कोणाला निराधाराचे पैसे नाही भेटत आहे। आज यांचं कोणी नाही आहे, सगळ्यांनी अर्ज केलेले आहे। कोणाला 2 महिन्याचे पैसे आले, 2 मिनिटं ऐकून घ्या तुम्ही, ऐकून घ्या। कोणाला 2 महिन्याचे पैसे आले, कोणाला 4 महिन्याचे आले, 10-10, 11-11 महिने झाले, आले का पैसे? मला सांगा, शासन घेऊन राहिलं, परंतु तुमच्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं जर हा अन्याय होत असेल या ज्येष्ठ नागरिकांवर, तर हे कितपर्यंत योग्य आहे? साहेब, बहाणे कारण नका सांगू, आम्ही ते ऐकायला आलोच नाही। सरकार 100% यांच्यासाठी करून राहिलं आणि यांना का नाही मिळत आहे? सांगा ना, सांगा। आमचे जिल्हा प्रमुख आहेत नवले साहेब, सन्माननीय आमचे नेते आहेत ते। बोलू दे, 2 मिनिटं मावशी, 2 मिनिटं बोलू दे। जनतेचा सरकार देऊन राहिलं, परंतु अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे, नाकर्तेपणामुळे या म्हाताऱ्या लोकांवर अन्याय होता, वृद्धांवर अन्याय होता। साहेब, चांगल्या तोंडाला बोलत नाही, विचारा तुम्ही। इथं आले, यांना मार्गदर्शन करत नाही, यांना कोण आहे करणार यांना सांगणार कोण आहे? आज आम्ही सोबत आलो म्हणून बोलत आहे, नाही तर बोलत पण नाही। साहेब, ऐका, बोला। एखाद्याचे खाते 2 आहे, हो दादा, 2 खाते आहेत, मान्य आहे किंवा एखाद्याचे 2 खाते आहेत, एखाद्या खात्याला 2 खातं, आधार कार्ड पहिल्या खात्याला आहे, सांगेन कोणत्या खात्यात पैसे गेले? एखाद्या या मावशीचे पैसे आले नाही, त्यांचे पैसे आले नाही आले, त्यांचा मोबाईल ज्या याला लिंक आहे त्या मोबाईलवर मेसेज येतो ना त्याचा की तुमचे पैसे या खात्यात आले। हो साहेब, हे मोबाईलची दुनिया आता आली ना। मोबाईल अगर समजा मोबाईल आणि सगळ्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे, आपण काय ठरवून ठेवला की आमदाराचा, खासदाराचा, मंत्र्याचा फोन उचलू, पण लोकप्रतिनिधीचा फोन नाही उचलू? अरे हे लोक, ह्या ज्या मावश्या हे 11 महिन्यापासून यांचं वाली नाही, कोणी मुलगा नाही, खात असतील याचा विचार करा। काय अनाथ खात असतील तुम्ही आम्हाला सांगा। आणि परिस्थिती आहे, शासन पैसे देऊन राहिलं ना, नाही देऊन राहिला तुम्ही सांगा आम्हाला। सरकार जर पैसे पाठवत नसेल तर ते सांगा आम्हाला। पैसा सरकार देऊन राहिला, तुमचं डिपार्टमेंट आमच्या सरकारचं नाव खराब करून, तुमच्या डिपार्टमेंट मध्ये जेव्हा ही लोक जातात ना, मला सांगा, ज्या वेळेस मतदान आपण घेतो, मतदान वा 80 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष जे असेल त्यांच्या घरी जाऊन मतदान घेतो। या लोकांचं वय झालं, या लोकांना पैसे नाही, हे तहसीलवर चक्कर मारली, कोणी म्हणते मोबाईल नाही, तर तुम्ही एक वेळा त्यांना सांगा ना व्यवस्थित। तुमचा कर्मचारी बोलायला तयार नाही, तुमचा कर्मचारी व्यवस्थित सांगत नाही, दर्शन करत नाही, या लोकांना ऐकू येत नाही। आम्हाला सारख्याने 4 वेळा कल्ला करून सांगा लागते। तुमच्या कर्मचारी एक वेळा सांगतात पैसे पैसे नको घेऊ, त्यांचं व्यवस्थित आहे, ते एसीत बसून राहिले, पंख्याखाली बसतात, त्यांना सगळ्या सुविधा आहेत, हे आमच्या मायबापाचं काय ते सांगा ना। आम्ही यांचे पैसे घेतल्याशिवाय इथून करणार नाही, तिथंच थांबू आम्ही। काही अडचण नाही। हे बघा, हे प्रत्येक आधार कार्ड जर चेक केलं, यांनी जर डीबीटी केलेली असेल, 100% सगळ्यांनी डीबीटी केली की नाही? 100% तुमच्याकडे आलो,